एका भारतीय महिलेचा मृत्यू वेळ आज संपूर्ण देशाचं काळीज चिरतो। परदेशात गेलेली ही नर्स न्यायासाठी झगडत आहे, पण आता ती फाशीच्या दारात उभी आहे। तिचं एक चुकलंच, पण त्यासाठी तिचा जीव जाईल का? यमन सारख्या युद्धग्रस्त देशात एका भारतीय मुलीचा शेवट वळण घेतोय आणि आज संपूर्ण भारत तिच्यासाठी प्रार्थना करीत आहे। ही आहे निमिषा प्रिय याची हृदयद्रावक कहाणी। नमस्कार मित्रांनो, मी दीपक इटनारे आणि तुम्ही पाहतात विदर्भ लाईव्ह। चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण आज पाहणार आहोत एका अशा भारतीय नर्सची कहाणी जिला परदेशात फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे आणि तिच्या सुटकेसाठी अख्खं भारत धडपडतोय। निमिषा प्रिया यांचा जन्म 6 डिसेंबर 1989 रोजी केरळच्या पालकाड जिल्ह्यातील कोलेजोड येथे झाला। गरीब ख्रिश्चन कुटुंबातून आलेल्या निमिषा यांनी गिरिजा घराच्या मदतीने नर्सिंग कोर्स केला, परंतु पूर्व परीक्षेत अपयश आल्याने सरकारी नोकरी नाकारण्यात आली। तरीही त्या खचून न जाता खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करू लागल्या। 2008 मध्ये अधिक पैसे मिळवण्यासाठी त्या यमन मध्ये गेल्या। तिथे सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून काम करीत त्यांनी 2014 मध्ये स्वतःचं एक वैद्यकीय केंद्र उघडले, अल अमान मेडिकल क्लिनिक या नावाने। यमनच्या कायद्यानुसार स्थानिक नागरिकांच्या मदतीनेच व्यवसाय सुरू करता येतो, म्हणून त्यांनी महदी अल मुतेरी या यमनी नागरिकांशी भागीदारी केली। पण पुढे महदीने तिच्यावर अत्याचार सुरू केले, तिचे कागदपत्र पासपोर्ट काढून घेतला, धमकी दिली आणि आर्थिक फसवणूक सुद्धा केली। महदीकडून सुटका मिळवण्यासाठी तिने त्याला औषधाच्या माध्यमातून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण दिलेल्या केटामिन इंजेक्शनमुळे त्याचा मृत्यू झाला। घाबरलेल्या निमिषा आणि तिचे सहकार्याने त्याचे शव पाण्याच्या टाकीत टाकले। 2017 मध्ये यमन पोलिसांनी त्यांना अटक केली। स्थानिक न्यायालयाने 2018 मध्ये तिला फाशीची शिक्षा सुनावली। सर्व अपील फेटाळल्यानंतर फाशीची तारीख 16 जुलै 2025 अशी ठरवण्यात आली। भारत सरकारने वेळ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले। ब्लड मनी देऊन मृतांच्या कुटुंबाशी समझोता करण्याचा कायदेशीर मार्ग उरला होता। केवळ सरकार, भारताच्या परराष्ट्र मंत्रालय, धर्मगुरू आणि सामाजिक संस्था सर्वांना मिळून यमन मधील हुती गटाशी संवाद साधला। 15 जुलै 2025 रोजी म्हणजे फाशीच्या आदल्या दिवशी यमन प्रशासनाने तिची फाशी तात्पुरती स्थगित केली। हे शक्य झालं भारत सरकार, सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक नेत्यांच्या अथक प्रयत्नांनी। निमिषाच्या सुटकेसाठी अजूनही संघर्ष सुरू आहे। ब्लड मनी स्वीकारल्याशिवाय अंतिम दिलासा मिळणार नाही। महदीच्या कुटुंबाशी चर्चा सुरू आहे, परंतु अजूनही निर्णय नाही। निमिषा प्रिया दोषी आहे का, की ते एका परकीय देशात अन्यायाची बळी ठरली? हाच प्रश्न आज प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे। पण एक गोष्ट नक्की, तिचा जीव वाचवण्यासाठी अख्खा देश आता हात जोडून उभा आहे। अशाच सत्य घटनांसाठी विदर्भ लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।